आणि वडेट्टीवारांनी खेद व्यक्त केला असला तरी हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेऊयात। सर्वात आधी सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केला होता। दरम्यान विजय वडेट्टीवारांचे आरोप खोटे असल्याचं सुप्रिया सुळेंनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं। विजय वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी सुळेंनी यावेळेस केली होती। दरम्यान सुप्रिया सुळेंनी काय केलं ट्विट हे देखील पाहूयात। विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केलेला आहे। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावे। तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावे। अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे। दरम्यान विजय वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळे आणि ओबीसी प्रमाणपत्राबाबत काय दावा केला होता ऐकूयात। अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। लाभ घेतला असेल त्यांनी म्हटलं असेल तर त्यात वावगं काही नाही आहे। सुप्रिया त्यांनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे। आणि त्यांचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल, त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका असं म्हणणं गैर आहे। मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं। त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना। नाही घेतलं नसेल तर मग काय प्रश्न आहे? मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा। वडेट्टीवार साहेबांना त्यांनी पुरावा मागावा ना, तुम्ही मला पुरावा द्या, बरोबर आहे की नाही? आणि त्यांनी पुरावा दिला पाहिजे, अन्यथा असे खोटे आरोप करू नये। जर असेल नियमात बसत असेल तर त्याच्यात वावगं काय? आणि त्याच्यामुळे असायला काही असलं तर मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असेच काही कारण नाही। प्रमाणपत्र असणं म्हणजे काय फरक पडतो? ते बऱ्याच जणांकडे प्रमाणपत्र असतं, नियमाने कायद्याने मिळत असेल तर घ्यायला काय अडचण। दरम्यान नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं। अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलंय असंही त्यांनी म्हटलं। जेवढे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे प्रमाणपत्र असल्याचा दावा त्यांनी केला। तर जरांगेंना कदाचित माहीत नसेल, त्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटले की माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा हा खोटा आहे। कोणी आणि कोणत्या आधारावर त्यांनी दावा केला आहे? वडेट्टीवारांनी पुरावा द्यावा, अन्यथा माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। यावर पुन्हा वडेट्टीवारांनी त्यांना उत्तर देताना म्हटले की सुप्रिया सुळेंच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झालाय। सुप्रिया सुळेंवर आरोपाचा हेतू नव्हता, अनावधानाने उल्लेखाबद्दल खेद व्यक्त करतो अशा देखील वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे।